मंडळी नमस्कार। आज दिनांक 4 जून मंगळवार। काल 3 जूनला सोमवारी आपण लाईव्ह घेतला, तो होता व्हाईट गोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत, विक्रमी उत्पादनासाठी व्हाईट गोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत। तो जवळपास लाईव्ह आपला 70-75 मिनिट चालल्यामुळं काल आपण त्या आलेले प्रश्न घेतले नाही, पण आज आपण त्या प्रश्नांचे उत्तर देत आहोत। पहिला प्रश्न आहे, मला 3 एकर शेतात तूर लावायचे आहे, पट्टा पद्धतमध्ये 6x9x1 योग्य अंतर आहे का? तर मी काल ज्या पद्धतीने सांगितलं, जोडओळ करा तुम्ही। 6x9x1 केल्याऐवजी 4 फुटाच्या 2 म्हणजे सऱ्या पाडायच्या, 2 लावायची, 1 सोडून द्यायची। तुरीला ठिबक करत आहे यावर्षी। सोयाबीन तूर पेरणी केल्यानंतर, तूर उगवल्यानंतर ठिबक केले तर चालेल का? चालेल, काही अडचण नाही। तुरीला फार जास्त पाण्याची गरज नसते, त्यामुळे फक्त तुरीला ठिबक करायचं असेल तर तेवढी आवश्यकता नाही, तुम्ही दांडानं सुद्धा पाणी देऊ शकता। सोयाबीन बीज प्रक्रियेत रायझरजी, जोरमेट, रिहांश, NPK बूस्ट एकत्र मिक्स करावं का? योग्य काय ते कळवा आणि प्रमाण पण कळवा। सोयाबीन बीज प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे जोरमेट अधिक रिहांश, हे तुम्ही एकत्र मिक्स करू शकता। त्याच्यासोबत जर टाकायचं तर तुम्ही रायझर सुद्धा टाकू शकता आणि NPK बूस्ट DX सुद्धा टाकू शकता। तर याचं प्रमाण तुम्ही विचारलंय, जोरमेट 3 मिली, रिहांश 4 मिली, NPK बूस्ट 5 ग्रॅम 5 आणि त्याच्यामध्ये 5 मिली रायझर, या प्रमाणामध्ये तुम्ही सगळं एकत्र करून सुद्धा बीज प्रक्रिया करू शकता। तूर बीज प्रक्रिया करताना रायझर, NPK बूस्ट आणि ट्रायकोडर्मा एकत्र चालेल का? बिलकुल। रायझर, NPK बूस्ट DX अधिक ट्रायकोडर्मा हे सुद्धा तुम्ही तुरीला एकत्र बीज प्रक्रिया करून लावू शकता। कापूस खत व्यवस्थापनामध्ये 10-26-26 अधिक रायझर अधिक NPK बूस्ट एकत्र मिक्स करावे का? करू शकता, बिलकुल काही अडचण नाही। बघा, NPK बूस्ट DX हे जरी जीवाणू खत असेल तरी हे नवीन संशोधित जीवाणू खत आहे, त्यामुळे ते रासायनिक खतामध्ये वापरू शकता, ते कीटकनाशकामध्ये सुद्धा वापरू शकता। फक्त ते सल्फरयुक्त, कॉपरयुक्त बुरशीनाशकासोबत वापरायचं नाही। आणि जे बॅक्टेरिया सेट, ज्याला आपण बॅक्टेरिया जीवाणूनाशके जे म्हणतात, स्टेप्टोसायक्लिन वगैरे, त्याच्यासोबत वापरायचं नसते। बाकी घटकांसोबत तुम्ही ते वापरू शकता। बेड तयार केले, 4-4 फुटाच्या अंतरावर व सोयाबीन आश्रयवान लागवड करायची कशी करावी? खत व्यवस्थापन कसे करावे? सोयाबीनचा संपूर्ण व्यवस्थापनाचा व्हिडिओ लाईव्ह आपण मागच्या सोमवारी घेतले, तर तुम्हाला 2 फुटाचे बेड करू शकता। म्हणजे 4 फुटात जर केलं त्याच्यावर 2 लाईन लावा आणि 2 फुटाचे जर सऱ्या पाडल्या असतील तर प्रत्येक सरीवर तुम्ही लागवड करू शकता। कपाशीला 1 पॅकेटला आणि तुरीला 1 किलोला NPK बूस्ट DX ची बीज प्रक्रिया करायची, प्रमाण सांगा। 5 ते 10 ग्रॅम प्रति किलो या पद्धतीनं तुम्ही, कापसाला 10 ग्रॅम प्रति पॅकेट जरी केलं तर ते जास्त जरी झालं तर त्याचा काही साईड इफेक्ट होत नाही, उलट जास्त झालं तर त्याचा फायदाच होतो। जसे तुरीला पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे आहे, तसे कापसाला पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे आहे का? कापसाला फार मोठा फरक पडत नाही, पण कुठल्याही पिकाला ताण पडल्यानंतर जर पाणी दिलं तर फुलगळ होते, त्यामुळे कापसाला सुद्धा ताण पडण्यापूर्वीच आपण पाणी द्यायला पाहिजे। तूर आणि सोयाबीन मिश्र पीक असल्यास दोन्ही पिकांना DAP अधिक रायझरजी अधिक NPK बूस्ट DX अधिक सल्फर WDG एकत्र मिक्स करून दिले तर चालेल का? बघा, याच्यात तुम्ही DAP देऊ शकता, रायझरजी देऊ शकता, NPK बूस्ट DX आणि सल्फर WDG या दोघांपैकी कोणतंही एक द्या, सोबत हे सल्फर आणि NPK द्यायचं टाळा। मग त्याचं तुम्हाला जर वाटलं तर सल्फर देऊन द्या सोबत, NPK अर्धा किलोमध्ये तुम्ही रेती, माती किंवा शेणखत मिक्स करायचं आणि 1 एकरात फेकून द्यायचं। आम्हाला गोदावरी तूर हिंगणघाट आणि वरोरामध्ये मिळाली नाही, तर ही तूर ऑनलाईन मिळवता येते का? ऑनलाईन तर ही सध्या उपलब्ध नाही आहे आणि विदर्भामध्ये पांढरी तूर लावत नाही, त्यामुळं तिथं बियाणं म्हणजे दुकानदार जे आहेत ते बियाणं ठेवत नाही। तुम्हाला जर पाहिजेच असेल तर काही आपल्या नंबरवर कॉल करून जालना किंवा परभणी जिल्ह्यातले वगैरे नंबर घ्या आणि त्या डीलरला विचारून मग तिथून तुम्ही घेऊ शकता। जोरमेट आले नाही का? जोरमेट बऱ्याच ठिकाणी पोहोचलं आहे, काही ठिकाणी मिळालं नाही, पण आपलं जे हेक कापसाचं जे तणनाशक आहे, उगवणपूर्व आणि उगवण पश्चात तणनाशक हेक, हे आता पुढच्या आठवड्यामध्ये जवळपास सगळीकडे उपलब्ध होईल। ते आत्तापर्यंत आलेलं नव्हतं,
जोरमेट आणि अमोनी बहुतांश ठिकाणी आलंय, कुठं आलं नसेल तरी 2-3 दिवसामध्ये पोहोचून जाईल. सल्फरला आपलं सोयाबीनला सल्फर दाणेदार WDG की WDG चांगला राहील? बघा, सल्फर दाणेदार किंवा सल्फर WDG दोन्ही चांगले आहेत. WDG सल्फर हे लवकर उपलब्ध होतं, दाणेदार सल्फर उपलब्ध व्हायला थोडासा वेळ लागतो, एवढाच फरक आहे. माझी जमीन हलकी असल्यामुळे तिथं तुरीसाठी 6x1च्या बेडवर तूर लागवड केली तर चालेल का? तुमच्या जमिनीत 6x1 करायची का 5x1 करायची? तुमची जमीन कशी आहे, त्यात तूर दाटते का, किती अंतरावर दाटते? जर 4 फुटावर दाटत असेल तर 5 करा, 5 मध्ये दाटत असेल तर 6 करा. तिकडं बडबड करायला त्यांना सांग. सर, माझ्या शेतात हुमणी अळीचा प्रादुर्भाव आहे, पांडा सुपर आणि सरेंडर ड्रेंचिंग काही फरक पडेल का? बघा, हुमणी अळीचा प्रादुर्भाव जर असेल तर हुमणी अळीला रोखण्यासाठी पहिला उपाय म्हणजे पहिला पाऊस पडल्यानंतर लाईट ट्रॅप लावणे आणि हुमणी अळीचे भुंगे कंट्रोल करणे. दुसरा उपाय म्हणजे जुलै महिन्यामध्ये चांगला पाऊस पडल्यानंतर मेटारायझियम आणि बिव्हेरिया नावाचे जैविक बुरशीनाशकाचा जमिनीवर फवारा किंवा ड्रेंचिंग करणे. आणि तेही शक्य नाही झालं तर शेवटी मग तुम्ही रिहांश अधिक पांडा सुपरचं ड्रेंचिंग करू शकता. सोयाबीन पेरायच्या शेतामध्ये कपाशीच्या पराठीचा काडी कचरा जास्त आहे, तर पाऊस पडल्यावर व सोयाबीनची पेरणी झाल्यावर डिकम्पोजर फवारल्यास सोयाबीनच्या बियाण्यास काही नुकसान होईल का? काडी कचरा कुजेल का? खूप चांगला प्रश्न आहे. बघा, बऱ्याच शेतांमध्ये आपण कापूस गाडायला सांगितला, बऱ्याच ठिकाणी गव्हाचं काढ गाडायला सांगितलं, काडी कचरा गाडायला सांगितलं जमिनीमध्ये, आणि त्या शेतकऱ्यांना आता असं वाटतं की तो लवकर कुजेल का किंवा तिथं डिकम्पोजर फवारता येईल का, मग जे पीक उगवतं त्याला काही इजा होईल का? तर डिकम्पोजर हे मृत गोष्टींना, जे कुजणारं आहे, जे मृत आहे त्याला कुजवतं. म्हणजे काडी कचरा जो मेलेला आहे त्याला कुजवेल, जिवंत वस्तूला ते कुजवत नाही, जिवंत झाडांना ते कुजवत नाही, जिवंत बियाला ते कुजवत नाही. त्यामुळं तुम्ही जिथं जिथं तुम्ही कापसाची कुट्टी केली आहे, जिथे तुम्ही कुटार जमिनीमध्ये टाकलेलं आहे किंवा जिथं तुमचं गव्हाचं काढ जमिनीत गाडलेलं आहे, अशा ठिकाणी पाऊस चांगला पडल्यानंतर किंवा पेरणी झाल्यानंतरही तुम्ही वरतून डिकम्पोजरचा जर फवारा दिला तर ते कुजायला लवकर मदत होईल. तुरीला ट्रायकोडर्मा सोबत रायझर आणि NPK वापरू शकतो का? बिलकुल वापरू शकता. ट्रायकोडर्माचं आणि याचं प्रमाण 10 ग्रॅम. बघा, जो आपण बुस्टरच्या तुरीच्या पाकिटासोबत ट्रायकोडर्माचं पाकिट आहे ते 10 ग्रॅम प्रति किलो तुम्ही वापरा. त्याचा काउंट खूप जास्त आहे. पण बाजारातून आपण ट्रायकोबूस्ट DX जर विकत घेतलं तर ते 20 ग्रॅम 25 ग्रॅमही एका किलोला तुम्ही वापरू शकता. रायझर 5-10 मिली किंवा 20 मिली असं वापरू शकता. आणि NPK 5 ते 10 ग्रॅम NPK वापरू शकता. बेड पाडले तर सोयाबीनला 20-20-0-13 व पोटॅश 7% खत कसे द्यावे? बेड पाडताना फेकून द्या, नंतर बेड पाडा. सोयाबीन पेरायच्या शेतामध्ये कपाशीच्या पराठीच्या काडी कचरा जास्त झाला, सोयाबीनची पेरणी झाली, डिकम्पोजर बद्दल मी सांगितलं. सधन कापूस लागवडीमध्ये तूर कितव्या तासाला टोभावी? मी कापसामध्ये तूर लावू नका अशी शिफारस करतोय, पण तुम्हाला लावायचं असेल तर तुरीमुळं कापसाचा तास दबणार नाही या पद्धतीनं तुम्ही लागवड करा. BPG 101 जिराफ या आपल्या कडुळाबद्दल माहिती द्या. कधी पेरावे, किती दिवसात येते कापणीला? BPG 101 जे आपलं कडूळ आहे, जिराफ नावानं, स्वर्गम सुदान ग्रास ज्याला म्हणतात, कडूळ गवत जे असते ते अत्यंत चांगल्या गुणवत्तेचं आहे. आज आपण बाजारामध्ये जे कडूळ पाहतो लाल आणि पांढऱ्या रंगाचे, तर हे पांढऱ्या रंगामध्ये प्रीमियम क्वालिटीचं आहे. याची वाढ इतर कडुळापेक्षा 2-3 फूट जास्त होते. याचा प्रोटीन याच्यामध्ये जास्त असते, दुभत्या जनावरांसाठी फार चांगलं आहे. आणि याच्यामध्ये तुमचं वेस्ट जात नाही, जनावरं पूर्ण खाऊन घेतात, कुठलाही त्याचा भाग वेस्ट जात नाही. गोडवा त्याच्यामध्ये जास्त असतो, वाढ जास्त होते, पानं मोठे असतात आणि न्यूट्रिशनल व्हॅल्यू जी असते जनावरांसाठी ती खूप चांगली असते. मल्टी कटिंग म्हणजे 3 कट, त्याचे किमान 3 कटिंग तरी होतात. आणि पेरणी केल्यानंतर तुम्ही 12 महिन्यात कधीही पेरणी करू शकता. त्याचे साधारणतः 45 दिवसानंतर त्याची कापणीला येतं. असा BPG 101 जिराफ नावाचं कडूळ आपल्या कंपनीचं बाजारामध्ये आता पुढच्या आठवड्यामध्ये उपलब्ध होईल. तुम्ही पेरणीसोबतही खरीपामध्ये, रबीमध्ये किंवा उन्हाळ्यात कोणत्याही सीझनमध्ये त्याला पेरू शकता. आम्ही कापसामध्ये तूर लागवड करतो, 10 ओळीनंतर तुरीचा 1 तास लावतो. चांगले तुरीचे वाण सांगा. तुरीच्या वाणाबद्दल मी सांगितलं. लाल तूर लावत असेल तर 716, पांढरी लावत असेल तर 711 किंवा गोदावरी.
तुरीला लागवड झाल्यानंतर जंगली प्राण्यांचा खूप त्रास होतो, जसं जंगली डुक्कर, रानडुक्कर इत्यादी. त्याच्यासाठी पर्याय सांगा. जर जास्त त्रास होत असेल तर तुरीला तुम्ही लागवडीच्या आधी आपलं किस्ता GR नावाचं एक ग्रॅन्युअल म्हणजे दाणेदार कीटकनाशक आहे, एकरी 5 किलो दाणेदार तुम्ही खतामध्ये मिक्स करून किंवा तसं जरी टाकलं शेतामध्ये, तुरीच्या तासामध्ये जर टाकलं तरी चालेल. बेडवर तूर पेरायची असून तुरीची लागवड झिगझॅग पद्धतीने केली तर उत्पादनामध्ये काही फरक पडेल का? असा फारसा फरक पडत नाही. झिगझॅगच्या करा किंवा सरळ जरी लावलं तरी चालेल. अर्धा एकर मिरची लागवड करून 20-25 दिवस झाले, तण खूप झाले. तण नियंत्रणासाठी फवारणी सांगा. पहिली आळवणी व फवारणी पण सांगा. मिरचीला तण नियंत्रणासाठी तुम्हाला निंदच हा एक पर्याय आहे. गवतवर्गीय तर असेल तर तुम्हाला तिथं डार्गा सुपर वगैरे चालेल, पण जर बाकीचं सगळं तण असेल तर निंदून घ्या. आणि पहिली आळवणी त्यात तुम्ही रायझर, NPK बूस्ट आणि तुमचं हे ट्रायकोडर्मा याचं 2 लिटर रायझर, अर्धा किलो NPK बूस्ट आणि अर्धा किलो ट्रायकोबूस्ट DX याचं करू शकता. सोयाबीनला NPK बूस्ट DX आणि ट्रायकोडर्मा दोन्हीचं मिश्रण करून बीज प्रक्रिया केली चालेल का? चालते. माझी जमीन हलकी खडकाळ आहे, त्यामध्ये 10 फुटावर ठिबक करून तूर लावायचे नियोजन योग्य राहील का? 10 फुटावर तूर खूप जास्त दूर होईल. हलक्या जमिनीत तेवढं अंतर ते म्हणजे हे होणार नाही. त्यामुळे तुम्ही 10 फुटच्या ऐवजी 6 फुटावर या, हलकी जमीन असेल तर. 77-77 आश्रयमध्ये 3 दाण्याचे शेंगाचे प्रमाण किती आहे? 2 दाण्याचे प्रमाण किती आहे ते सांगा. बघा, 77-77 आश्रय ही केसाळ तूर आपल्या सोयाबीनची जात आहे. खूप उत्पादन क्षमता तिची चांगली आहे. कीड रोगाचा प्रादुर्भाव त्याच्यावर अत्यंत कमी येतो. तर या वाणामध्ये साधारणतः 30% शेंगा या 3 दाण्याच्या आहेत, 70% शेंगा 2 दाण्याच्या आहे. मात्र शेंगाचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळं ही जात उत्पादन क्षमता याची खूप चांगली आहे. 10-26-26 भेटत नाहीये, पर्याय सांगा. 12-32-16 घ्या किंवा 14-35-14 घ्या, हे घेऊ शकता. कापसाची घन लागवड करीत आहे, मजुरांची कमतरता असल्यामुळे 10 एकरची गळफांदी कापणं शक्य नाही. त्यासाठी मध्यम भारी जमिनीकरता 3x1 वर लिओसिन कधी आणि किती वेळा फवारावे? बघा, आपण जी अतिघन लागवड पद्धत सांगतोय, कापसाची दादालाड पद्धत, त्याच्यामध्ये गळफांदी कापणं हे महत्त्वाचं आहे. गळफांदी जेवढ्या क्षेत्रात कापू शकतात तेवढ्याच क्षेत्रात 3x1 ची लागवड करा. लिओसिन मारून तुम्ही याचे फायदे जे आहेत आपल्या पद्धतीचे अतिघन लागवडीचे, त्याचे फायदे तुम्ही लिओसिन मारून घेऊ शकत नाही. त्यामुळं अतिघन लागवडीसाठी गळफांदी कापली म्हणजे तिचं अन्नद्रव्य फळफांद्याला जाते. लिओसिन मारलं तर सगळ्याच झाडाची वाढ थांबते. त्यामुळे जेवढं शक्य होते 10 एकरातलं 5 एकर जर फांदी कापणं शक्य होतं असेल तर 5 एकरच 3x1 वर लागवड करा. बाकी तुमचं रेग्युलर पद्धतीनं लागवड करा. धूळ पेरणी तारीख सांगा तूर पिकासाठी. बघा, तूर पिकाची शक्यतो धूळ पेरणी करत नाही. सोयाबीनला जमिनीतून न देता फवारणीद्वारे नॅनो DAP दिलं तर चालेल का? हो, बिलकुल चालेल. सोयाबीनला फवारणीद्वारे नॅनो DAP दिलं तरी चालेल. बुस्टर सोयाबीन 9305, महाबीज सोयाबीन 9305 अशा बॅग मी आणल्या. बॅगमधील सोयाबीनला बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे का? आणि त्यामध्ये थायरम पुढे लावून जमणार नाही का? बघा, सोयाबीनला बीज प्रक्रिया मग ते घरचं असेल, नातेवाईकाचं असेल का बॅगचं असेल, त्याला बीज प्रक्रिया करणं महत्त्वाचं आहे. सोयाबीनला बीज प्रक्रिया करून कोणतीही कंपनी बियाणं देत नाही. आपण त्यासाठी सांगितलं जोरमेट किंवा पिक्सल हे बुरशीनाशक. जोरमेटमध्ये कार्बोक्झिन प्लस थायरम असे 2 घटक आहेत आणि पिक्सलमध्ये थायफेनॉट मिथाईल असं आहे. दोन्हीपैकी एक वापरायचं, अधिक रिहांश वापरायचं. आता सोयाबीनच्या प्रत्येक बॅगमध्ये थायरमची पुडी असते, पण थायरम लावलं तर फायदाच आहे, पण कार्बोक्झिन प्लस थायरम जे आहे हे ॲडव्हान्स पुढच्या जनरेशनचं तुमचं बुरशीनाशक आहे. त्यामुळे ते जास्त लावणं महत्त्वाचं आहे. बीज प्रक्रियेसाठी एकत्रित औषध असेल तर एकत्रित औषध नाही आहे, तुम्ही एकत्र करा. उडीद मुगा पिकाबद्दल माहिती हवी आहे. उडीदाला झेलर आणि अमोनीची तणनाशकाची फवारणी केली तर चालेल का? बघा, जे तणनाशक म्हणजे आपलं अमोनिया आहे किंवा परशूट आहे किंवा ओडीसी आहे किंवा शकेद आहे, जे सोयाबीन पिकामध्ये चालतात तेच तणनाशक उडीद, मूग आणि तूर या पिकामध्ये सुद्धा चालतात. पण या पिकामध्ये 1 एकराचं सोयाबीनचं तणनाशक या पिकाला 1.25 एकरात आपण वापरलं पाहिजे. म्हणजे तणनाशकाची मात्रा या पिकांसाठी कमी करावी लागते. त्यामुळे हे चालतात. बाकी तुमचे काही तणनाशक जे सोयाबीनचे आहे, फ्लुझिफेक्स आहे, त्यानंतर तुमचं क्लोबेन आहे,
तर हे तणनाशक या पिकाला चालत नाही, तूर उडीद मुगाला. पण मी जे सांगितलं अमोनी असेल, स्ट्रॉंग आर्म असेल, परशूट असेल, ओडिसी असेल किंवा शकेद असेल, हे तणनाशक तुम्ही तूर उडीद मूग पिकामध्ये कमी डोस करून 20 ते 25% डोस कमी करून वापरू शकता. 1 एकरमध्ये किती क्विंटल तूर होते? निसर्गाची साथ आणि आपलं व्यवस्थापन याच्यानुसार जर चांगली साथ असेल, चांगलं व्यवस्थापन झालं तर एकरी 15 ते 18 क्विंटल सुद्धा तूर आपल्याला पिकू शकते. हरभरा रबी हंगामात हरभरा आणि तूर पेरता येईल का? रबी हंगामामध्ये काही शेतकऱ्यांनी तुरीचे प्रयोग केले, त्यांना बऱ्यापैकी उत्पादन आले, पण उशिरा रबीमध्ये पेरलेली तूर सरळ वाढते, त्यामुळे हरभरा तूर जमणार नाही. एक तर निखळ हरभरा किंवा निखळ तूर पेरून पहा. लातूरला बुस्टर बियाणं मिळत नाही, कंपनी माल पुरवत नाही असे दुकानदार सांगतात. कधी बियाणं? बघा, लातूरला विशाल कृषी सेवा केंद्र आहे किंवा महेश कृषी सेवा केंद्र आहे किंवा रामलिंगेश्वर फर्टिलायझर्स आहे, यांच्याकडे तुम्हाला बुस्टरचं बियाणं मिळेल. आणि बऱ्याच ठिकाणी दुकानदार टाळायचा प्रयत्न करतात, शेतकऱ्यांना बुस्टरचं बियाणं आलं नाही म्हणतात. तर आपण एका ठिकाणी नाही तर अजून 5 ठिकाणी जर विचारलं तर तुम्हाला कुठे ना कुठं चांगले दुकान जे असतात, चांगले जास्त ग्राहकीवाले दुकान जे असतात, तिथं तुम्हाला बुस्टर बियाणं मिळेल. लकी ड्रॉ कुपनची नोंद करताना बॅग फोडल्यावर केली तर चालेल का, की आत्ताच लगेच करावी? लकी ड्रॉ कुपनची नोंदणी तुम्ही 15 ऑगस्टपर्यंत सुद्धा करू शकता. बॅग फोडल्यानंतर घाई गडबड करायची तर गरज नाही. तुम्ही जून महिन्यात करा, जुलै महिन्यात करा, ऑगस्ट महिन्याच्या 15 तारखेपर्यंत जरी केलं तरी आपण ते कुपन लकी ड्रॉमध्ये घेणार आहे. त्यामुळे फार घाई करण्याची, बॅग फोडण्याची लवकर गरज नाही. अमोनी तणनाशक स्ट्रॉंग आर्म एवढ्या किमतीत मिळेल की जास्त पैसे द्यावे लागतील? स्ट्रॉंग आर्मच्या किमतीतच अमोनीचं तुम्हाला उपलब्ध होईल, त्याच्यासाठी जास्त पैसे देण्याची गरज पडणार नाही. बुस्टर 8888 मलकापूरमध्ये उपलब्ध नाही. दीपिका कृषी केंद्र, बुरड कृषी सेवा केंद्र आणि शुभम ॲग्रो या 3 पैकी तुम्ही कुठंतरी पहा, तिथे मिळेल. व्हाईट गोल्ड पॅटर्ननुसार तूर लागवड करत आहे. दुसरबीड येथे BDN 716 तूर बियाणे मिळत नाही. दुसऱ्या कंपनीचे 716 तूर घेतले तर चालेल का? बघा, दुसरबीडला राजलक्ष्मी कृषी सेवा केंद्र आहे, तिथं तुम्ही पहा. तिथं जर नसेल तर मग तुम्ही दुसरं घेतलं तरी हरकत नाही. गेल्या वर्षी आमच्या भागात 25 मे ते 5 जूनपर्यंत लावलेल्या कपाशीचे पीक सुरुवातीलाच लाल पडले. याचं कारण काय? मागच्या लाईव्हमध्ये प्रश्न विचारला होता. मुबलक पाणी आहे, काय करावे? बघा, जेव्हा पाऊस, आपण प्री मान्सूनमध्ये कापूस लावतो आणि पाऊस उशिरा पडतो आणि ठिबकवर जर कापूस लावला तर ठिबकचा ओलावा एका मर्यादेपर्यंत राहतो. पावसाला जर उशीर झाला तर त्याचे मुळं हे ओलावा जिथपर्यंत आहे त्याच्या तेवढंच वाढतात. नंतर त्याला ओलावा जर बाजूला नसला, ठिबकचा गोल असा गोळा तयार होतो, त्याच्या बाहेर मुळं गेले की ते पिवळे झाडं पडतात, लाल पडतात. त्यामुळं ठिबक असेल तरी जर पावसाला उशीर होत असेल तर दांडानं पाणी दिलं तर तुमचा कापूस पिवळा लाल पडणार नाही. जर पावसाला उशीर झाला, वरच्या पावसाला, तर दांडानं पाणी तुम्हाला मध्ये मध्ये सोडावं लागेल. कपाशी लागवड करणार आहे, लागवडीसोबत खत कोणते द्यावे? 16-16-16 खत आणले, अधिक सल्फर द्यायचे असल्यास खताच्या पहिल्या डोसमध्ये देता येईल का? देऊ शकता तुम्ही. 16-16 सोबत सल्फर देऊ शकता. ट्रायकोडर्माचे ड्रेंचिंग तुरीला दोन्ही साईडनं करावं की एका साईडनं? कमीत कमी एका साईडनं करा, दोन्ही साईडनं केलं तर अजून चांगलं, उत्तम आहे. या पिकाला आशावादी पीक, तूर पिकाला आशावादी पीक कशामुळे म्हणतात? तूर पिकाला उत्पादन खर्च कमी येतो आणि जर चांगलं व्यवस्थापन तुम्ही केलं, निसर्गाची साथ मिळाली तर याचं उत्पादन खूप चांगलं येतं आणि त्यामुळं इतर पिकांच्या तुलनेमध्ये एकरी नफा या पिकामध्ये जास्त राहतो. त्यामुळे याला आशावादी पीक म्हणतात. अमोनी या तणनाशकानं गवताचं बी उगवणार नाही का? साधारणतः 1 महिन्यापर्यंत जे गवताचं बी उगतं त्याला तणनाशकाचा स्पर्श झाल्याबरोबर ते मरतं. त्यामुळं गवताचं बी उगवत नाही असं नाही, बी उगतं पण लगेच त्याला तणनाशक लागतं आणि ते बी मरून जाते. ज्या जमिनीची या उन्हाळ्यात लेवल केली आहे अशा जमिनीत उत्पादन घटू शकतं का? जे माथा आहे, जो टोक आहे, वरची जमीन जर तुम्ही अशी खरडली तर वरचा 9 इंचाचा थर जर जमिनीचा बाजूला गेला तर खालच्या तिथे जमिनीमध्ये चांगलं पीक 1 वर्ष येत नाही. त्याला तुम्ही जर अशा जमिनीमध्ये ताग, बोरू किंवा ढेंचा जर पेरला, हिरवईचं खत जर घेतलं आणि रबीचं पीक घेतलं तर ते जास्त फायद्याचं राहील. कंधार तालुक्यामध्ये बुस्टर बियाणं कोणत्या कृषी केंद्रावर मिळेल? कंधार तालुक्यामध्ये बालाजी कृषी केंद्र, त्यांचा नंबर आहे 7588 150 191, तिथं तुम्हाला मिळेल.
कपाशीमध्ये कोणते आंतरपीक घेऊ शकतो का? कापसामध्ये उडीद घेऊ शकता तुम्ही, मूग घेऊ शकता, पण ते पीक जर घेतलं तर तुम्हाला तिथं आंतरमशागत करता येत नाही, त्यामुळे शक्यतोवर पीक घेणं टाळा. पेंडेमिथालिन आणि अमोनी दोन्ही एकत्र फवारले तर चालेल का? दोन्ही सोबत एकत्र फवारण्याची गरज नाही. दोन्हीपैकी अमोनी हे जास्त पॉवरफुल आहे, ते अमोनी वापरलं तर चांगलं आहे. कपाशीमध्ये कांदा आंतरपीक घेऊ शकतो काय? मशागत तुम्ही जर करू शकत असले तर घेऊ शकता. 8888 9305 8335 पानबसनमध्ये कोणतं येतं? या सगळ्या तुम्ही जे नावं सांगितले त्यातल्या 8335 पानबसनमध्ये इतर वाणांपेक्षा चांगलं येईल. माझी जमीन मध्यम बारीक आणि चिभाड आहे, 3.5 फुटाचे बेड पडले आहे, तर 2 बेड सोडून तिसऱ्या बेडवर तूर घेत आहे. त्याचं अंतर 14 बाय 1 फूट होते आणि झाडाची संख्या 3000 होते, तर तूर लावली तर चालेल का? 3.5 फुटाचे बेड आहेत, 2 बेड सोडून तिसऱ्या बेडवर तूर लावली तर 3 त्रिक 9 10 10.5 3 त्रिक 9 10.5 फुटावर तूर येईल, 14वर येणार नाही. 10.5 फुटावर तिसऱ्या बेडवर तूर लावली तर चालेल. आपण तुरीबरोबर दिलेलं ट्रायकोडर्मा पाण्याऐवजी लिक्विड NPK कन्सोर्शियममध्ये वापरले तर चालेल का? बिलकुल चालेल. आपण सोयाबीन बॅग 30 किलो ऐवजी 25 किलो पॅकिंग दिली आहे, हे शेतकऱ्याच्या हिताचे नसून कंपनीच्या हिताचे आहे, कारण आपण 30 किलो एकरी बियाणे पेरणी सांगता. त्र्यंबक नाही. जे बियाणं एकरी 30 किलो पेरायला पाहिजे, जसं 335 आहे, 9305 आहे, याच्या बॅग आपल्या ह्या 30 किलोच्याच आहे बुस्टर कंपनीच्या. जे बियाणं एकरी 20 किंवा 25 किलो पेरायला पाहिजे, जसं 20 किलोमध्ये KDS 726 753 फुले दुर्वा आहे, किंवा तो 25 किलोमध्ये तुमचं आश्रय त्र्यंबक सई आहे, किंवा 612 आहे, हे 25 किलो आपण पेरायची शिफारस करतो. त्याच्या बॅग 25 किलोच्या आहे. आणि बियाण्याचे भाव हे बॅगचे नसून आपण प्रति किलोच्या नुसार आपण बियाण्याचे भाव सांगतो. त्यामुळं कंपनीच्या फायद्याच्या ऐवजी आपण शेतकऱ्याचाच फायदा पाहिलेला आहे. आमच्याकडे पेंडेमिथिलिन सोबत युरिया शेतात फेकत आहे, फायदा होईल का? मला त्याच्याबद्दल सांगता येत नाही, पण असा काही फायदा होत नाही. 77 बॅगमध्ये थायरमचं पाकिट आहे, तर रिहांश आणि थायरमची बीज प्रक्रिया केली तर चालेल का? जर काहीच वापरत नसाल तर रिहांश आणि थायरम वापरा, आणि जर तुम्हाला चांगली बीज प्रक्रिया करायची असेल तर जोरमेट किंवा पिक्सल अधिक रिहांश वापरा. बूस्टरचे प्रोडक्ट व बियाणे मिळाल्यास फार अडचण येतात, ऑनलाईन उपलब्ध करून द्यावे ही विनंती. बघा, ऑनलाईनचे प्रत्येक मीटिंगमध्ये शेतकऱ्यांची रिक्वेस्ट असते, पण ऑनलाईन प्रोडक्ट उपलब्ध करणं हे फार सोपं नाही आहे. तुम्हाला वाटतं तेवढं सोपं गणित नाही येते, कारण जे विक्रेते विकतात तिथे 90-95% शेतकऱ्यांना दुकानवर आपले प्रोडक्ट मिळतात. 5% शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन जर आपण उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न केला, आणि एखाद्या वेळेस विक्रेते जर म्हटले की बुवा आम्हाला हे मान्य नाही, तर तिथे आपली अडचण येऊ शकते. पण तरीसुद्धा जे 5% शेतकरी आहेत त्यांच्या सोयीसाठी आपण काही शेतकरी उत्पादक कंपनी आहे, फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत, त्यांच्या माध्यमातून काही आपल्याला ऑनलाईन करता येईल का? त्यांना जर प्रोडक्ट दिलं तर ते ऑनलाईन विकतील का? याच्याबद्दल चाचपणी करतोय. 10-12 दिवसामध्ये त्याचं आपल्याला जर होत असेल ऑनलाईन, तर पेरण्या झाल्यानंतर पुढचे फवाराचे औषधं तुम्हाला एखाद्या शेतकरी उत्पादक फार्मर प्रोड्युसर कंपनीकडून मिळतील. कापूस लावण्या अगोदर तणनाशक पॅराक्वाट डायक्लोराइड फवारा देऊ शकतो का? व नंतर लगेच ओल असल्यास पेंडेमिथिलिन जमिनीवर फवारू शकतो का? बघा, तण उगवलं असेल तर पॅराक्वाट डायक्लोराइड कधीही फवारू शकता तुम्ही. आणि पेंडेमिथिलिन हे एकतर तुम्ही लागवडीच्या आधीसुद्धा फवारू शकता, त्याच्यावर 10 दिवसाच्या आत पाणी आला पाहिजे म्हणजे जमेल, किंवा पाऊस पडल्यानंतर लागवड झाल्यानंतर 3 दिवसाच्या आत तण आणि आपलं पीक उगायच्या आधी. तुरीमध्ये कांदा पीक मी सांगितलं, जर तुम्हाला आंतरमशागत करायला सोपं होत असेल तर तुरीमध्ये कांदा पीक तुम्ही घेऊ शकता. पॅराक्वाट सोबत पेंडेमिथिलिन फवारावे का? जर उगून आलेलं तण असेल तर पॅराक्वाट वापरा, नाही तर पॅराक्वाट वापरायची गरज नाही. मी यावर्षी 3.5 फुटाचे बेड पाडले, 2 बेडवर आश्रय सोयाबीन टोकन करणार आहे व 1 बेडवर BDN 716 करणार आहे. जमीन भारी आहे, यावर्षी 9 फूट अंतरात तूर दाटी झाली होती, तर आता परत 9 फुटावरच तूर येणार आहे तुमची. थोडीशी दाटणी होईल पण हरकत नाही. जोडवड, निखळ तूर आणि आंतरपीक यापैकी तुमच्या हिशोबानं सर्वात चांगलं कोणतं? मला वाटतं जोडवड जास्त चांगली राहील. अमरावती जिल्ह्यात दर्यापूर तालुक्यात आपले मुगाचे बियाणे कधी मिळणार? बघा, आपलं BM 2003-2 हे मुगाची जात आहे. मिळालं तुम्हाला 2-4 दिवसात तर ठीक आहे, या 4-5 दिवसात नाही
तर मग निर्मल सीड्सचं नवल जो मूग आहे तो सुद्धा चांगला आहे, तो तुम्ही घेऊ शकता. आपण खूप छान माहिती देतात, शेतकऱ्यांसाठी खूप आनंद येत आहे. तुमचे मनापासून धन्यवाद. आपले सुद्धा धन्यवाद. तुरीला ट्रायकोडर्मा ऐवजी कशाची बीज प्रक्रिया करावी? तुरीला सगळ्यात चांगलं ट्रायकोडर्माच आहे. त्याच्याऐवजी तुम्ही कोणतंही रासायनिक बुरशीनाशक वापरलं तर त्याचा फार काळ फायदा होत नाही. गव्हाचं काठ जमिनीत गाडल्यानंतर पिकास किती दिवसात उगवतं? पाऊस पडल्यानंतर साधारणतः महिना 2 महिन्यामध्ये ते काठ कुजतं आणि ते कुजलं म्हणजे जीवाणू त्याच्यावर जगतात. ते जे डिकम्पोज असतं त्याच्यावर परत जीवाणू जगतात आणि नंतर पिकाला ते लागू होतं. अमोनी तणनाशक सोबत ग्रामोझोन मिसळून फवारणी केली तर चालेल का? अमोनी 10 लिटरमध्ये 1 पुडी एकरमध्ये फवारायचे ते कसं? बघा, अमोनी तणनाशक एका पंपाला म्हणजे 1 पुडी जी असते ती 10 लिटर पाणी घ्या, त्यात 1 पुडी टाका आणि एका एकरामध्ये ते फवारायचं सोयाबीनमध्ये. आणि त्याच्यामध्ये तुमचा असा प्रश्न आहे की त्यात ग्रामोझोन किंवा ओंडो हे तणनाशक जर तण उगून आलेलं असेल तर ओंडो किंवा ग्रामोझोन तुम्ही अमोनीच्या तणनाशकासोबत वापरू शकता उगून आलेल्या तणासाठी. जे उगवलेलं तण नाही त्यासाठी अमोनी एकटंच पुरेसं आहे. कोथिंबीर लावली आहे, त्याला फुटवा पाहिजे तेवढा नाही आहे, त्याला काय करावं? त्याला टॉपअपचा फवारा द्या, चांगला फुटवा येईल. मी तुमच्या बूस्टर रिसर्च व्हरायटी जाती आमच्या गावातील लोकांना खरेदी करा असे मार्गदर्शन करत आहे. धन्यवाद. तूर पीक घेतल्यानंतर ती जमीन दुसऱ्या पिकाला तुरीचे बेवड चांगले असते का घातक असतात? चांगलं असतं, त्याला काही अडचण नाही. तुरीला बीज प्रक्रिया करतेवेळी पहिले रिहांश नंतर ट्रायकोडर्मा लावले तर चालेल का? बिलकुल चालते, काही अडचण नाही. आणि सोबत एकत्र मिक्स करून लावलं तरी चालते. कपाशीला एका पॅकेटला आणि तुरीला एका किलोला NPK बूस्ट DX ची बीज प्रक्रिया करायची असल्यास प्रमाण किती? कापसाला 10 ग्रॅम करा आणि कापसाला एका पॅकेटला 10 ग्रॅम, तुरीला एका किलोला 10 ग्रॅम अशी करू शकता. आंतरपीक जसे उडीद किती दिवसानं गाडावं? फूल लागल्यानंतर जे काय तुम्हाला आंतरपीक गाडायचं, सोयाबीन असेल, उडीद असेल किंवा एक 50% फुलं लागले की नंतर त्याला नांगरून टाकायचं. कापूस पिकामध्ये तूर घेण्याचे ठरवले, यातील अंतर किती ठेवा? तुमच्या जमिनीनुसार अंतर ठेवा. ट्रायकोबूस्टची बीज प्रक्रिया केल्यानंतर पावडर सुकले की निघून जाते तर चिपकून राहत नाही. बघा, ट्रायकोबूस्ट DX जे आहे ते तुमचं पाण्यात पूर्ण विरघळतं आणि ते त्या बियाला चिटकून राहतं. त्यामुळं थोडंफार पडलंही निघून गेलं तरी काही अडचण नाही. जेवढं चिटकलं तेवढं पुरेसं आहे आपल्याला. एका ग्रॅममध्ये त्याचे 1 करोड जीवाणू असतात बुरशीचे, त्यामुळं चिंता करायचं काम नाही. तुरीचे एकरी बियाणं किती पेरावं? फार तर लागवड केली व्यवस्थित 4-6 इंचावर एक बी जर टाकलं तर 1 किलो लागते. पेरणी केली तर थोडी दाट झाली तर 2 किलो लागते. BBFने पेरत असताना तुरीचे एकरी प्रमाण मी सांगितलं आहे. सोयाबीनला झेरॉन सुपर फॉस्फेट किंवा सिंगल सुपर फॉस्फेट वापरावे, कोणते चांगले राहील? झेरॉन वापरलं तरी चांगलं आहे, काय अडचण नाही. तुरीमध्ये तूर घेता येते का? घेता येते, पण तास बदलून घ्या. करमाळा तुम्ही शिफारस करत असलेली औषधं कुठं मिळतील? करमाळ्याला महेश ॲग्रो एजन्सी आहे. 73 50 30 55 55 हा त्यांचा नंबर आहे. तिथे तुम्हाला बूस्टरचे उत्पादनं सगळे मिळतील. सोयाबीन लागवड करायची, पाऊस चांगला पडला तर अगोदर तणनाशक फवारणी जमेल का नंतर सोयाबीन लागवड? हे बघा, जर पाऊस पडला तर तुमचं मशागत जर शेतीची केली तर उगून आलेलं तण सगळं मरून जाईल. आणि परत जेव्हा पेरणी करतो त्याच्यानंतर लगेच अमोनी तणनाशक फवारलं तर पुढचा महिनाभर सुद्धा तण येणार नाही. BBFने सोयाबीन पेरत असताना जास्त, मध्यम आणि कमी फांद्या करणाऱ्या जातीचे एकरी प्रमाण किती ठेवावे? बघा, BBFनं जर पेरणी करत असाल तुम्ही तर जास्त फांद्या करणाऱ्या जातीचं एकरी 20 किलोपेक्षा जास्त बियाणं नको, 18 किलोही चालेल. मध्यम फांद्या करणाऱ्या जातीचं बियाणं तुम्हाला 22 किलो, 23 किलो, 25 किलो, जास्तीत जास्त 25 किलो, त्याच्यापेक्षा कमी 22 किलो, 20 किलोपर्यंत जरी तुम्ही आलात तरी चालेल. कारण 20-25% बियाणं त्याचं वाचते, आपलं सेव्हिंग होते. तुमच्या मार्गदर्शनामुळे मला उत्पादनामध्ये खूप वाढ झाली असून मी तुमचे मनापासून आभार मानतो. तुमचे सुद्धा आभार. टोकन यंत्राबद्दल माहिती द्या. दादालाड पद्धती कपाशी लागवड करणारे दादालाड पद्धतीचं किंवा कापसावर संपूर्ण कापसाचं व्यवस्थापनाचं येत्या सोमवारी आपण व्हिडिओ बनवू. टोकन यंत्राचा सुद्धा आपल्या एखाद्या एक व्हिडिओ आपण बनवू टोकन यंत्राचा.
कसं लागवड करायची, काय अंतर असते ते बनवू. सोयाबीन BBF तूर पाटे घातले तर चालतील का? चालेल. सोयाबीनला बीज प्रक्रिया करताना जोरमेट अधिक बॅगमधील थायरम अधिक रियांश अधिक रायझर आणि NPK बूस्ट याची एकापाठोपाठ एक करायचं काम नाही. ते थायरम राहू द्या, थायरम नाही केलं चालते. जोरमेट आहे अधिक रियांश अधिक रायझर अधिक NPK एकत्र जरी केलं तरी बीज प्रक्रिया करायला चालेल. ट्रायकोडर्मा अधिक सुडोमोनास ग्लायसेलमध्ये टाकले तर चालते का? नाही. कापूस आपलं तूर बीज प्रक्रिया करताना ट्रायकोडर्माचे प्रति किलो किती घ्यायचे? आपलं तुरीचं पाकिट बियाणं आपलं जर असेल तर त्यासोबतचं 10 ग्रॅम घ्या. मार्केटमधून विकत आणलं तर 20-25 ग्रॅम तरी घेऊ शकता तुम्ही. सोयाला जीवाणू संवर्धकची बीज प्रक्रिया ही पेरणीच्या दिवशी करावी का? अगोदर केली तर चालेल का? तर किती दिवसापर्यंत करून ठेवता येईल यावर माहिती द्या. बघा, सोयाबीनला तुम्ही जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया पेरणीच्या दिवशी केलेलं जास्त उत्तम. रासायनिक बुरशीनाशक रासायनिक कीटकनाशक हे आधी बीज प्रक्रिया करून ठेवा आणि ज्या दिवशी पेरणी करायची त्या दिवशी पेरणीच्या 1 तास आधी जरी तुम्ही बियाला औषध लावलं, थोडं सुकू दिलं, पंख्या खाली ठेवलं की लगेच पेरणी करू शकता. कापूस पिकाचे पूर्ण नियोजनवर व्हिडिओ बनवा. येत्या सोमवारी बनवणार आहोत. जेनॉब भरारी पांडा सुपर तूरसाठी खूप छान रिझल्ट आहेत. फवारणीला धन्यवाद. आपले सुद्धा धन्यवाद. सोयाबीनला रासायनिक बीज प्रक्रियेनंतर लगेच जीवाणूशोधकाची बीज प्रक्रिया केली तर चालेल का? तसेच रासायनिक बीज प्रक्रिया पेरणी अगोदर महिन्याने केली तर चालेल का? चालते. तुरीची लागवड ठिबकवर केव्हा करावी? का आता कधीही करू शकता, तुम्ही लगेच करू शकता. पाणी फवारणी धुवारी आल्यानंतर किती दिवसांनी करावी? धुवारणी आलेल्या दिवशी, त्याच दिवशी सकाळी 6च्या आधी. मी BDN 716 35 किलो, बूस्टर 716 35 किलो आणि त्र्यंबक आश्रयच्या 15 बॅग आणल्या आहेत. धन्यवाद. तर मंडळी, हे सगळे प्रश्न होते. येत्या सोमवारी आपण परत पाहणार आहोत कापसाचं संपूर्ण व्यवस्थापन आणि तुमचे यानंतरही काही प्रश्न सुटले असतील किंवा काही राहिले असतील मनामध्ये तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते प्रश्न विचारू शकता. धन्यवाद.